लाडोबा लाडोबा जरंग्या लाडोबा 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 जरंग्या लाडोबा. या जरंग्याला लाडोबा म्हणून जरंग्या म्हणाल त्याच प्रकारे देणार आहोत का? दुसऱ्या भारतीय संविधानासमोर समान नाहीत का? हा मुद्दा आम्ही उपस्थित करत आहोत. जर गॅझेटियर जरंग्याला लागू करून तुम्ही मागास डिक्लेअर करायची भानगड करत असाल ते तर तुम्हाला करताच येत नाही. न्यायमूर्ती संदीप शिंदे यांना तुम्ही मागास आयोग असल्यासारखं शासनाच्या GR मध्ये बघितलं, ते सुद्धा असंविधानिक आहे. त्याच्यामुळं न्यायमूर्ती संदीप शिंदे यांनी स्वतः जाहीर करावं की ते मागास आयोग आहेत का, अशी वेळ आलेली आहे आता. आणि ते जर मागास आयोग नसतील तर त्यांच्या शिफारसीवर एखाद्या मराठा भावांना माझ्या मागास कुणबी जाहीर करू शकतो का, तेही जाहीर करून टाकावं. कारण एकाला दिलेले कार्य दुसरं करू शकतो का कायद्यामध्ये? त्यामुळं हा मोठा प्रश्न उपस्थित झालेला आहे. आणि ह्या प्रश्नाचं उत्तर मी राधाकृष्ण विखे पाटील असतील आणि तमाम सगळ्याच राजकीय पक्षातले मराठा पुढारी असतील, ज्यांनी रेव्हेन्यू जनरेट केला असेल, त्यांना सगळ्यांना माझा प्रश्न आहे की तुम्हाला मतदार हा आमचा वंजारी, धनगर, बंजारा, कैकाडी, त्याचबरोबर आमचा घिसडी भाऊ, त्याचबरोबर आमचा लोहार भाऊ, त्याचबरोबर आमचा जे आमचे गोसावी भाऊ, जे आमचे भाऊ आहेत छोटे मोठे जात समूहाचे, ते तुम्ही नागरिक मानता का नाही मानत? त्याचबरोबर ते भारताचे, हिंदुस्थानचे नागरिक आहेत की नाही, ह्याचं उत्तर सुद्धा तुम्हाला द्यावं लागेल.